नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय एलएस मराठी। राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या डिनर डिप्लोमसीला ठाकरे गटाचे खासदार उपस्थित। खासदार नागेश अष्टीकर आणि संजय देशमुख उपस्थित राहिल्याने ऑपरेशन टायगर घडण्याची शक्यता व्यक्त। अशोक खराचा आणखी एक गोरखधंदा समोर, बनावट फार्मर प्रोड्युसर कंपन्या दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक। व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनीचा खरात आणि त्याची पत्नी संचालक असल्याची माहिती। नाशिकमध्ये खरातचा प्रकार मन दुखवणारा, महिलांच्या व्हिडिओची प्रायव्हसी पाळली गेली नाही, भोंदू खरातला चौकात आणून फाशी दिली पाहिजे, नवनीत राणांची मागणी। कर्नाटककडून अलमट्टीच्या 524 मीटर उंचीला अनुमती, माजी मुख्यमंत्री लक्ष्मण सवदींच्या विधानावरून वाद। 524 उंचीमुळे महाराष्ट्रात महापूर येणार, यामुळे कृष्णा महापूर नागरिक कृती समिती आक्रमक। इराणवर आपण असा विजय मिळवला आहे की जो फार कमी लोकांनी पाहिलाय। अमेरिकेला होर्मुझच्या सामुद्रधुनीची गरज नाही, हा संघर्ष संपताच होर्मुझची सामुद्रधुनी आपोआप खुली होईल, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी, नांदेड जिल्ह्याला 3 दिवसांसाठी येलो अलर्ट जारी, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, टोमॅटो शेती जमीनदोस्त, फळबागांचंही मोठं नुकसान, शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी। देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी अहिल्यानगरमधील कोल्हार-घोटी राज्यमार्गावर रास्ता रोको, दारू बंद करा, पाणी द्या, आंदोलकांची मागणी। रायगडच्या पोलादपूर गोलधरा एसटी कंडक्टरची दारूच्या नशेत हुल्लडबाजी, प्रवाशांशी वाद घातल्याची माहिती, कंडक्टरवर कारवाईची मागणी। बीडमध्ये 13 वर्षीय मुलाकडून 2.5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, आठवडाभरातच दुसरी घटना, पोलिसांकडून मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत राहा एलएस मराठी, सत्याच्या पाठी बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।